नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये जसा सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातून विस्तव जात नाही, तसंच काहीसं नातं रिफायनरी आणि कोकणाचं झालंय. सत्ता कुणाचीही असो, कोकणामध्ये रिफायनरी म्हटलं की वाद हा ठरलेलाच. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा नाणारचा मुद्दा तापला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर नाणारमधून हा प्रकल्प हद्दपार झाला खरा, पण आता बारसूम मधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून रणकंदन पाहायला मिळतंय. तर कोकण पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा रिफायनरी नव्या जागी व्हावी किंवा न व्हावी यावरून दोन उभे गट पडलेले आहेत. याचाच आढावा घेणारा न्यूज 18 लोकमतचा हा रिफायनरी विशेष रिपोर्ट. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या आणि अथांग समुद्र. घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच. पर्यटकांसाठी तर कोकण म्हणजे हक्काची जागा. आणि कोकणवासीही येवा कोकण आपलाच असा या थाटात स्वागताला सज्ज असतात. मात्र आता हाच कोकणी माणूस पेटलाय, भडकलाय आणि याला कारणीभूत ठरली आहे ती प्रस्तावित रिफायनरी. नाणारमधील प्रस्तावित ऑइल रिफायनरी रद्द झाली, पण त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं जवळच असलेल्या बारसू, धोपेश्वर, सोलगाव पंचक्रोशीची रिफायनरीसाठी निवड केली आहे. राजापूर तालुक्यात येऊ घातलेल्या या रिफायनरीमुळे वातावरण चांगलंच ढवळलंय. आंबा, काजू, कातळ, समुद्र आणि डोंगरात वसलेल्या कोकणी माणसाचा स्वतःला आणि निसर्गाला वाचवण्याचा संघर्ष पुन्हा सुरू झालाय. जिथं हा प्रकल्प होऊ घातलाय तिथल्या विविध गावात वाड्यांमध्ये समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडलेत. आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की कोकणातला प्रकल्प रद्द करून पुन्हा कोकणातच हा प्रकल्प आणण्याचा घाट का घातला जातोय. म्हणजे तीव्र विरोध झाला म्हणून नाणारमधला रिफायनरीचा प्रकल्प रद्द केला आणि एवढं करून तो प्रकल्प हलवला तर कुठे, तर शेजारच्याच बारसूमध्ये. नाणारला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं हा प्रकल्प बारसूमध्ये का बरं आणला असेल, तर याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रातून समोर आलेलं आहे. रिफायनरीसाठी बारसूची जागा योग्य का, हेच उद्धव ठाकरेंनी सविस्तरपणे सांगितलंय. रिफायनरीसाठी बारसूमधील 13,000 एकर जागा दिली जाऊ शकते. तसंच क्रूड ऑइल टर्मिनलसाठी नाटेगावात 2,144 एकर जागा देता येईल. प्रस्तावित प्रकल्पासाठी बारसूत देण्यात येणाऱ्या जागेपैकी 90% जागा पडीक आहे. त्यामुळे या पडीक जागेमुळे वाड्या आणि वस्त्यांच्या स्थलांतराचा प्रश्नच नाही. शिवाय या प्रकल्पाबाबत रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स टीमचाही सकारात्मक प्रतिसाद आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार की नाही यावरून रान पेटलंय. नाणारमधून प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता सद्यस्थितीत बारसू, सोलगाव, गोवळ आणि धोपेश्वर या भागात हा प्रकल्प उभारता येईल का याची चाचपणी राज्य सरकारकडून सुरू आहे. मी आपल्याला रिफायनरी प्रकल्पाची प्रस्तावित जागा दाखवतोय. माझ्या उजव्या बाजूला आपण पाहू शकता हा सगळा जो परिसर आहे हा धोपेश्वर या गावाचा परिसर आहे. धोपेश्वर या गावातल्या सुमारे 12 वाड्या आहेत. 12 वाड्यामधली सुमारे 5,500 एकर जी जमीन आहे ती पूर्णपणे जमीन या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे. माझ्या बरोबर पाठीमागे आपण पाहू शकता हा सगळा परिसर जो आहे तो राजापूरचा परिसर आहे. राजापूरच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर पूर्णपणे हा कातळी भाग आहे आणि हा सगळा भाग प्रकल्पासाठी प्रस्तावित असल्याचं बोललं जातं आहे. आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर कातळ भाग आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारचे आंबा काजूच्या बागा नाहीत. हा सगळा जो भाग आहे
तो पडीक जमीन आहे आणि याच पडीक जमिनीमध्ये या ठिकाणी प्रकल्प येऊ पाहतोय असं बोललं जातंय। बारसू, सोलगाव, देवाचे गोठणे, गोवळ, धोपेश्वर, रानतळे, आंबोलगड, टेंटवली, पन्हाळे, चिखले, धूतपापेश्वर या गावांचा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पात समावेश आहे। धोपेश्वर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत 12 वाड्यांचा समावेश आहे। या रिफायनरी प्रकल्पाला आंबोळगड बंदराचा फायदा होणार आहे। तसंच या प्रकल्पातून थेट 1 लाख रोजगार उपलब्ध होणार असून तब्बल 4.5 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे। या प्रस्तावित प्रकल्पावर स्थानिकांनी रोष व्यक्त केला असला तरी राजकीय पक्षांनी मात्र आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे। दरम्यान रिफायनरीसाठी स्थानिकांशी चर्चा करूनच आणि त्यांना विश्वासात घेऊनच पुढे जाण्याची भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे। त्यामुळे रोष वाढलाच तर शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे कोकणवासियांचं नक्कीच लक्ष असणार आहे। प्रकल्प जेव्हा आपण आणत असतो तेव्हा स्थानिकांना विश्वासात घेऊनच आपण सर्व काही करू। कुठेही काही त्यांना वाटलं की इकडे नको तिकडे, आपण जसं नाणारमधून बाहेर केलं, नाणारमध्ये तर होणार नाही आहे, दुसरीकडे आपण लोकेशन मागितलेलं आहे, पण ते लोकेशन आणत असताना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय हक्क त्यांचे अबाधित कसे राहतील, त्यांना विश्वासात कसं घेऊ, हेच करून आपण पुढे नेणार। बारसूत येऊ घातलेल्या रिफायनरीबाबत शिवसेनेची भूमिका मवाळ असली तरी त्याआधी नाणारच्या रिफायनरीला मात्र शिवसेनेनं कडाडून विरोध केलेला होता। नाणारचा रिफायनरी प्रकल्प माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात होता। मात्र उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्यानं हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेतली। 2019च्या विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप आणि शिवसेनेदरम्यान नाणारच्या या मुद्द्यावरून बरीच वादावादी झाल्याचंही पाहायला मिळालं होतं। सत्तेत येताच नाणार रद्द करू अशी जाहीर भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली होती। भाजप सोबतची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर लागलीच नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला। नाणार प्रकल्पावर काट मारल्यानंतर राज्याच्या दृष्टीनं महत्वाच्या या रिफायनरीला दुसरी जागा देण्यासाठी शोधाशोध सुरू झाली आणि बारसूचा पर्याय उपलब्ध झाला। ही रिफायनरी पर्यावरण पूरक असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय, तरीही स्थानिक मात्र या प्रकल्पाच्या विरोधात आहेत। मोठ्या संख्येनं स्थानिकांनी रस्त्यावर उतरत या रिफायनरीच्या विरोधात एल्गार पुकारलाय। प्रदूषणाच्या भीतीसह या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वडिलोपार्जित जमीन जाणार असल्यानंही होणारा हा विरोध तीव्र आहे। विनाशकारी प्रकल्प असल्यामुळे आम्हाला मुळातच ह्याचा विरोध आहे आणि ह्याला आमची जवळजवळ 10-12 एकर जागा आहे। आमचं कोकण हा आमचा निसर्गरम्य गाव आहे किंवा कोकण आहे, तर ह्या कोकणात प्रदूषण होणारा एकही प्रकल्प होता कामा नये असं आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने पहिलाच आम्ही ठराव दिलेला आहे। सोलगाव आणि शिवणे खुर्द या गावांनी तर रिफायनरी आणि MIDC प्रकल्पांना विरोध दर्शवणारा ठरावच केलाय। आमच्या गावात रिफायनरी नको, त्यामुळे कोकणातल्या निसर्गाचं नुकसान होणार आहे अशी ठाम भूमिका शिवणे खुर्दच्या ग्रामस्थांनी घेतली आहे। आमच्या गावातील सर्वांची जमीन जाणार आहे, घरं उद्ध्वस्त होणार आहेत, पाणी जाणार आहे। आम्ही आंबा काजू ह्याच्यावर आम्ही जीवन जगतो, उदरनिर्वाह करतो, तर असं उद्ध्वस्त होणारे प्रकल्प जर असतील तर माझा कडकडून विरोध आहे। हा गाव म्हणजे शेतीविषयी म्हणजे जास्तच महत्त्वाचा आहे, कारण आम्ही आंब्याच्या किंवा काजूच्या बागा लागवड करतो। जर हा प्रकल्प आला तर त्याच्यामुळे आमच्या जमिनी नापीक होतील किंवा पाण्याचे जे स्रोत आहेत ते नाहीसे होतील। त्याच्यामुळे पुढची जी भावी पिढी आहे त्या पिढीला सुद्धा त्रास होणार आहे। ग्रामस्थांनी केवळ विरोधापुरता विरोध न करता थेट या रिफायनरीच्या विरोधात बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची देखील स्थापना केली आहे। बारसू रिफायनरीबाबत केंद्राची भूमिका स्पष्ट होण्याआधीच या भागातल्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा आयोजित करत स्थानिकांची मतं जाणून घ्यायला सुरुवात केली आहे। त्यातून विरोधा एवढंच समर्थनही पुढे येत आहे। नुकत्याच झालेल्या धोपेश्वर ग्रामसभेत प्रकल्पाच्या विरोधात ठराव झालाय। स्थानिक मंडळींनी हा विनाशकारी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशी भूमिकाही घेतली आहे। हा विनाशकारी प्रकल्प, जो प्रकल्प माननीय उद्धव साहेबांनी नाणारवरून जो हाकलवून लावला,
गुहागरवरून ज्या प्रकल्पाला नापसंती दाखवण्यात तोच प्रकल्प आमच्या इकडे जो लादायचा प्रयत्न करतायत त्या प्रकल्पाला आमच्या सर्व जे बाधित गावं आहेत त्या सर्वांचा विरोध आहे. तर आमच्या इकडे आंबा आहे, काजू आहे, याच्यावरती काय करणार प्रकल्प आणा तुम्ही. पण हे प्रदूषणकारी केमिकल प्रकल्प आम्हाला नको आहेत आणि आम्ही त्यांना शेवटपर्यंत हा विरोधच करत राहणार. आमची जवळजवळ 10,000 एकर जमीन जाते ह्याच्यामध्ये. हा प्रकल्प जवळजवळ 10 ते 11 गावामध्ये प्रस्तावित होत आहे. या प्रस्तावित रिफायनरीला कोकणातल्या नागरिकांचा विरोध का आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तब्बल 15,000 एकर जागेवर रिफायनरी प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या आंबा आणि काजूच्या बागांना नुकसान होईल अशी भीती स्थानिकांना वाटतेय. याशिवाय समुद्रकिनारी राहणाऱ्यांच्या मासेमारी व्यवसायावर सुद्धा दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. केवळ एवढंच नाही तर या रिफायनरीमुळे प्रदूषण वाढीचीही भीती व्यक्त होतीये. बारसूमध्ये हा प्रकल्प होऊ नये म्हणून जोरदार निदर्शनं सुरू आहे. या प्रकल्पामुळे प्रदूषण वाढून पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत दूषित होण्याची भीती स्थानिकांना सतावतीये. जर रिफायनरी प्रकल्प होणार आहे आमच्या माथ्यावरती, डोक्यावरती, म्हणजे जिथून आमच्या पाण्याचा स्रोत खाली येतोय तिथे हा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे जरी ह्यांनी म्हटलं की हा प्रदूषणकारी नाही आहे, पण आमची तर 100% खात्री आहे, कारण जो स्रोत आमचा पाण्याचा खाली येतोय त्याच्यातून केमिकल येणार आहे आणि त्या प्रकल्पातून जे काय वायू निघणार आहेत त्या वायूमुळे आमच्या आंबा, काजू किंवा शेती या सर्व जे आमचं उत्पादनाचं साधन आहे याची राखरांगोळी होणार आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये अद्यापही संकल्पना स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळलाय. त्यामुळे सगळ्यात आधी रिफायनरी म्हणजे काय यावर नजर टाकूया. रिफायनरी म्हणजे शुद्धीकरणाचा कारखाना. ऑइल रिफायनरी किंवा पेट्रोलियम रिफायनरी असे साधारणतः 2 प्रमुख प्रकार असतात. या रिफायनरीमध्ये पेट्रोलियम पदार्थ जसं क्रूड ऑइलचं पेट्रोल, डिझेल, डांबर बेस, इंधन तेल, हीटिंग ऑइल, रॉकेल, लिक्विड पेट्रोलियम गॅस, नाफ्ता आणि पेट्रोलियम यासारख्या उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर केलं जातं आणि तयार झालेली ही पेट्रोलियम पदार्थ भारत मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. बरं, हे झालं रिफायनरीचं. पण रिफायनरीमुळे निर्माण होणारा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार का? स्थानिकांना सतावणारा हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. रिफायनरीमुळे निर्माण होणाऱ्या संधी काय आहेत? भारतात सरकारी आणि खाजगी अशा मिळून एकूण 23 रिफायनरी आहेत आणि याच रिफायनरीतून होणाऱ्या पेट्रोलियम प्रोडक्ट्सच्या एक्सपोर्टमुळं म्हणजेच निर्यातामुळं भारत निर्यातदारांच्या टॉप लिस्टमध्ये आहे. बारसूमध्ये होणारा रिफायनरी प्रकल्प 4 लाख कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे. रिफायनरीमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही लाखो कोटी रुपयांचा लाभ होऊ शकतो. तसंच आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास होऊन पायाभूत सुविधाही नक्कीच वाढतील. बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरीला तीव्र विरोध होत असला तरी अनेकांनी या प्रकल्पाला समर्थनही दर्शवलेलं आहे. राजापूर तालुक्यातल्या सुमारे 125 गावातल्या 55 विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संघटना आणि राजापूर नगर परिषदेनं हा प्रकल्प राजापूरमध्येच व्हावा यासाठी ठराव मंजूर केलाय. तशी लेखी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. तसंच जागतिक पातळीवरचा प्रकल्प हवा की नको हे ग्रामपंचायत कसं काय ठरवू शकते असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 164 लोकांसाठी प्रकल्प हा रद्द होऊ शकत नाही. हा जागतिक प्रकल्प आहे. माननीय पंतप्रधान तसेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ह्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि प्रकल्प हा होणार आणि तो राजापुरातच होणार. या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळणार असल्यानं रिफायनरीचं जोरदारपणे समर्थनही होत आहे. ICTCचे जे कुलगुरू आहे ते पद्मश्री डॉक्टर JD यादव ज्यांच्या नावावर 89 पेटंट आहे, त्यांनी पूर्वीच सांगितलेलं आहे की हा रिफायनरी प्रकल्प आत्ता जो नव्या तंत्रज्ञानावर आधारित असेल तो युरो 6 किंवा भारत 6 या तंत्रज्ञानाने पर्यावरणाला अधिकाधिक पूरक असाच आहे, ज्याच्यामुळे हानी ही अजिबात होणार नाही असा दावा त्यांनी छातीठोकपणे केलेला आहे. त्यांच्यावर विश्वास न ठेवता
इथे काही अफवा पसरवल्या जात आहेत. लाखो भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प राजापूर तालुक्यात झालाच पाहिजे अशी अनेक कुटुंबांची मागणी आहे. हा प्रकल्प झाल्यास विकसित गावांसह दुर्गम भागातही आरोग्य, शिक्षण आणि पाणी या मूलभूत सुविधा मिळतील अशी आशा आहे. इकडे स्थानिकांना रोजगार भेटायला पाहिजे. कंपनीचे जे काही म्हणणे आहेत, आम्ही स्थानिक म्हणून, ग्रामस्थ म्हणून आम्ही कंपनीला निवेदन दिलं आहे. कंपनी आमच्याकडे येणार आहे, त्यांच्यावर आम्ही बोलणार आहोत. आमच्या मुलांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या आरोग्य सुविधा आहेत, आमच्याकडे आरोग्य सुविधाची बोंबाबोंब आहे साहेब. एवढी बोंबाबोंब आहे, तिथे सर्प जाऊन झालेली लोक वाचू शकत नाही. त्या आरोग्य सुविधाला आम्ही काय सांगायचं, सरकारला काय सांगायचं, कोणाकडे रडगाणं गायचं आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प झाला पाहिजे, मार्गी लागला पाहिजे. ज्या स्थानिकांच्या बाबी आहेत, ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, ज्या द्यायला तयार आहेत, आमच्याकडे टोटल 70 ते 80% लोकांनी या कंपनीला 7/12 दिल्यात, त्यांची संमतीपत्र दिलेली आहेत. कोकणात पर्यटन असलं तरी रोजगाराच्या तितक्याशा संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे रोजगारासाठी भूमिपुत्रांना कोकण सोडून बाहेर जावं लागतं. कुटुंबियांपासून लांब राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. पण कोकणात ही रिफायनरी जर प्रत्यक्षात आली तर तरुणांची कुटुंबियांसोबतची होणारी ताटातूट नक्कीच थांबेल. रिफायनरी प्रकल्प झाल्याने बरेच विकास होणार आहे. आज आम्हाला बघायला गेलं तर आम्ही महिला आहोत आणि आम्हाला पाण्याचा विषय जर म्हटलं तर आज आमच्या ज्या गावाचा एंट्रन्स भाग आहे त्या ठिकाणी पूर्ण सुकसकाट आहे. पाण्याचा एकही थेंब नाही आहे. पण जर ही कंपनी आली तर त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकतो. आज मुलं आमची रोजगारासाठी मुंबईला आहेत, बरोबर. त्या मुलांना इथे काय त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरी धंदा मिळेल, किंवा आता आमच्या ह्या पडीक जमिनी आहेत, त्या जमिनींना योग्य तो मोबदला मिळेल. ऐतिहासिक राजापूर तालुका सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरी प्रकल्प व्हावा. यामुळे रोजगाराच्या शोधात होणारं स्थलांतर सुद्धा थांबेल अशा काही स्थानिकांच्या भावना आहेत. जे तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे, इतर तर सगळीकडे जात आहेत. हे सगळं बघत असताना अक्षरशः या राजापूर तालुक्याचाच विकास होण्याच्या दृष्टीने ही रिफायनरी अवश्य आहे. या प्रकल्पामध्ये रोजगाराच्या संधी दडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थकारणाला कलाटणी द्यायची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. दिवसेंदिवस इथून बाहेर जातोय, लोकसंख्या घटते या तालुक्याची, आणि म्हणून या ठिकाणी हा प्रकल्प झालाच पाहिजे आणि तो लवकरात लवकर होणं ही काळाची गरज आहे. राज्याच्या अर्थकारणाला दिशा देणारा रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात आल्यास सर्वांगीण विकासाला गती मिळेल अशी आशा व्यापाऱ्यांना वाटतेय. तसंच बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढेल. हॉटेल आणि रिक्षा व्यवसायाला सुद्धा याचा मोठा फायदा होऊ शकेल. त्यामुळे या रिफायनरीसाठी स्थानिकांनी आतापासूनच जोर लावायला सुरुवात केली आहे. राजापूर तालुक्याचा आणि शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर रिफायनरीसारख्या प्रकल्पाची आज गरज आहे. आणि याचा पूर्ण अभ्यास करून व्यापारी संघाने यापूर्वीच या रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन केलेलं आहे. प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे विरोध करतात, त्याला आम्ही तरी काय सांगू शकणार. ज्यांना त्याला कळतंय तो सांगतोय ना चांगलं चांगलं, की आपल्याला कुठेतरी फायदा होत आहे तर फायदा करून घेण्यासारखे आपण सांगतोय ना. रिफायनरीबाबत असलेले गैरसमज आणि भीतीमुळे एकीकडे तीव्र विरोध होतोय, तर दुसरीकडे रोजगार आणि विकासाच्या संधी पाहून या प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात समर्थनही केलं जात आहे. त्यामुळे आता सरकारनेच पुढाकार घेत या प्रकल्पाची सविस्तर माहिती स्थानिकांना द्यावी, जेणेकरून भ्रम दूर होतील अशी तरुणांची मागणी आहे. विरोध का होतोय किंवा प्रकल्प काय हे लोकांना अजूनपर्यंत माहितीच नाही. सरकार काय करतं, प्रकल्प जाहीर करताना शांत राहतात. या दरम्यान काही NGO किंवा प्रकल्प विरोधक हे प्रकल्प कसा वाईट आहे हे जे गावातली लोक आहेत, जी अशिक्षित म्हणता येणार नाही, पण भोळीबाबडी अशी जी लोक आहेत त्यांना सांगतात आणि त्याच्यातून हा विरोध होते. तर हे प्रकल्प जाहीर करताना सरकारने तो प्रकल्प काय आहे नेमका, त्याच्यातून काय होणार आहे, कोणते फायदे मिळणार आहेत, हे जर जनतेला आधी सांगितलं तर हा विरोधाची जी धार आहे ती कमी होईल. कोकणात खरंच विकास होईल का? ज्यांनी मुलाबाळाप्रमाणे आपल्या आंबा आणि काजूच्या बागा जगवल्या, वाढवल्या, त्यांना तेवढ्याच किंवा त्यापेक्षाचं जास्तीचं आर्थिक उत्पन्न मिळणार का? रिफायनरीमुळे कोकणातल्या निसर्ग संपन्नतेचा ऱ्हास होणार नाही का? याची गॅरंटी कोण घेणार? आणि रिफायनरीच कोकणचा विकास करणार का, की आणखीन दुसरे पर्याय सुद्धा कोकणच्या विकासाला हातभार लावू शकतात? याचाही पुरेपूर अभ्यास होणं
तितकंच गरजेचं आहे. या आजूबाजूच्या संपूर्ण गावाचं मिळून सुमारे 12,000 एकर ते 15,000 एकर जमीन या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे. परंतु सध्या तरी कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन अजूनही निघालेलं नाही. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कुठे होतोय असं चर्चिलं जातं आहे. परंतु बारसू या भागामध्ये हा प्रकल्प येऊ पाहत असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे या भागामध्ये एका बाजूला समर्थन पाहायला मिळतं तर दुसरीकडे विरोधही तितकाच पाहायला मिळतो. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कुठे होणार हा मात्र चर्चेचा विषय बनला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, बारसू, रत्नागिरी.